सर, झोंबी ड्रग्स जे प्रकरण आहे म्हणजे त्याचं काय आहे? झोंबी नावाचं कुठलं ड्रग आहे असं नाही आहे. झोंबी म्हणजे काय, की झोंबी म्हणजे एक अशी व्यक्ती जी जी स्वतःच्या नियंत्रणामध्ये नाही. किंवा पूर्वी एक पद्धत होती, जादूगर लोक जे एक संकल्पना होती की ते जादूगर लोक मृत शरीरामध्ये आत्मा आणून त्याला जिवंत करायचे. आणि म्हणजे मृत बॉडी मृत शरीर जर असेल तर ते उकरून काढल्याच्या नंतर त्याचे जे भयानक स्वरूप असतं, आता त्या भयानक स्वरूपाची जी संकल्पना आहे त्याला झोंबी असं नाव आहे. आणि ही जी झोंबी ड्रग आहे, तर झोंबी नावाचं कुठलं ड्रग नाही, परंतु फॅन्टॅनिल आणि झायलॅझिन हे दोन औषधं असे आहेत की ज्यांचं मिश्रण केल्याच्या नंतर एक जे नवीन नवीन ड्रग तयार होतं किंवा नवीन मिश्रण तयार होतं. तर ते मिश्रणाचं सेवन केल्याच्या नंतर त्या माणसाची जी अवस्था आहे ही अवस्था एका झोंबीसारखी अवस्था होते. म्हणजे ते एका ठिकाणी उभं राहिला तर तो तासनतास त्याच ठिकाणी उभा राहतो. वाकलेला असेल तर तो वाकलेल्या स्थितीत उभा राहतो. किंवा जो हावभाव तो करत असेल त्या हावभावाच्या स्थितीमध्ये तो तासनतास त्या एका स्टेजमध्ये उभा राहतो. म्हणून त्याला त्याची जी अवस्था आहे ती एखाद्या झोंबीसारखी होती. म्हणून त्याला ते झोंबी ड्रग घेतलेला आहे असं म्हणतात. आपण पाहतोय MMRमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ड्रग्सची विक्री केली जाते. अगदी नवी मुंबई, ठाणे असेल, मुंबई असेल. नवी मुंबईमध्ये सुद्धा एखादी जर रेड झाली तर 5 कोटी, 10 कोटी अशा प्रकारच्या रेड्स मोठमोठ्या होतात आहे. पण एवढं सगळं करून ही विक्री थांबत नाही आहे. तर याचं काय आहे की जर तुम्ही याच्या पाठीमागे ज्या एक हे याची जी रचना आहे तुम्ही जर बघितलं तर मुंबई शहर जे आहे, हे मुंबई शहर हे एक मोठा बंदर आहे. आणि त्याची जी लांबी रुंदी किंवा त्याचं क्षेत्रफळ आहे ते एक मर्यादित क्षेत्रफळामध्ये प्रचंड लोकवस्ती आहे. आणि प्रचंड लोकवस्ती असल्या कारणाने त्या ठिकाणी ज्या स्लम एरिया आहे त्या ठिकाणी लाखोच्या संख्येनं गल्लीगोळा आहे. आणि त्या गल्लीगोळांमध्ये जे दाटीवाटीनं पब्लिक राहत असतं त्या पब्लिकमध्ये या प्रकारचे अवैध प्रकारचे धंदे आहेत ते केले जातात. आता त्या ठिकाणी पोलीस काही कारवाईच करत नाही असं म्हणणं अतिशय अतिशयोक्ती आहे. आपण जर बघितलं असेल तर नवी मुंबई झालं, मुंबई झालं, या ठिकाणी अनेक मोठमोठ्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. मोठमोठ्या ट्रकच्या फॅक्टरीज त्यांनी उद्ध्वस्त केलेल्या आहेत. आणि जेवढा शक्य होईल तेवढा त्याला आळा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहतोय MMRमध्ये म्हणा किंवा नवी मुंबईमध्ये म्हणा, नायजेरियनचं प्रमाण कमी झाले आणि पंजाबमधून खूप मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी म्हणजे वाया पाकिस्तान, कारण कमी स्वस्तामध्ये ड्रग्स विकले जातात असं म्हटलं जातं. म्हणून पंजाबचे लोक काही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नवी मुंबई ड्रग्सचं स्मगलिंग करतात. यावर आपलं काय म्हणणं आहे? तुम्ही जर ड्रगच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर ड्रग मुंबईमध्ये कशा प्रकारे येतं, ते कुठल्या मार्गाने मुंबईमध्ये दाखल होतं हा एक त्याचा एक जिओग्राफिकल त्याचा एक हे आहे, सिनेरिओ आहे. जर तुम्ही बघितलं तर भारताच्या उत्तरेला म्हणजे नॉर्थ ईस्ट एरियामध्ये आपल्याकडे जर तुम्ही बघितलं त्याच्यात गोल्डन क्रिसेंट म्हणजे सुवर्ण चंद्रकोर हा एक प्रकार आहे. गोल्डन ट्रँगल म्हणजे सुवर्ण त्रिकोण हा एक प्रकार आहे. गोल्डन क्रिसेंट कशाला नाव दिलेलं आहे की अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराण या राष्ट्रांची जो एक मार्ग आहे त्या मार्गाला गोल्डन क्रिसेंट असं नाव दिलेलं आहे. तर त्या मार्गातून आपल्याकडे भारतामध्ये जे ड्रग येतं ते प्रामुख्यानं हेरोईन आणि चरस याची स्मगलिंग त्या मार्गाने होते. आणि ही जी काही बॉर्डरची राज्य आहेत, फॉर एक्झाम्पल राजस्थान झालं आणि पंजाब झालं, तर या दोन्ही बॉर्डरवरून आपल्याकडे हेरोईन आणि चरस याची तस्करी खूप मोठ्या प्रमाणात होते असं दिसून आलेलं आहे. आणि गोल्डन ट्रायंगल जर तुम्ही म्हटलं तर गोल्डन ट्रायंगलमध्ये तुमचे म्यानमार, आपला भारतातलं जे म्यानमार राज्य आहे, सॉरी मणिपूरच्या शेजारी म्यानमार नावाचा देश आहे, लेओस नावाचा देश आहे आणि थायलंड नावाचा देश आहे. या 3 देशांचा मिळून जो भूभाग आहे त्या भूभागाला आपण गोल्डन ट्रायंगल म्हणतो. सर, आता एवढ्या ह्या गोल्डन ट्रायंगल मधून जे ड्रग आपल्याकडे येतं ते मोस्टली तिथून सिंथेटिक ड्रग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल MDMA झालं, एक्टेकसी झालं किंवा कुठल्याही प्रकारचे जे सिंथेटिक ड्रग आहेत ते सगळे त्या मार्गाने भारतामध्ये प्रवेश करतात.
सिंथेटिक ड्रग्स म्हणजे नेमकं काय? सिंथेटिक ड्रग म्हणजे कसे ड्रगचे 3 प्रकार आहेत. एक आहे नैसर्गिक ड्रग. नैसर्गिक ड्रग म्हणजे जे वनस्पतीपासून तयार झालेले, फॉर एक्झाम्पल गांजा झालं, चरस झालं, हे जे आहेत हे वनस्पतीजन्य ड्रग आहेत. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं मिक्सिंग नाही आहे, नैसर्गिकरित्या तयार झालेले. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचा एक ड्रग आहे ज्याला आपण सेमी सिंथेटिक ड्रग म्हणतो. अर्ध रासायनिक. अर्ध रासायनिकमध्ये काय असतं की एक ड्रग असते ते नैसर्गिक स्वरूपातलं असतं, दुसरं ड्रग जे आहे त्याच्यामध्ये दुसरं केमिकल असतं आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून जे तिसरं ड्रग तयार होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही हेरोईन घेतलं. हेरोईन कशापासून तयार होतं तर मूळ म्हणजे ते आफीचं एक झाड, आपूचं जे झाड आहे त्या आपूपासून हेरोईन तयार होतं. तर हेरोईन तयार करण्यासाठी आफू आणि काही रासायनिक द्रव्य यांचं मिक्सचर जेव्हा केलं होतं तेव्हा त्याच्यापासून जी पावडर तयार होते ती म्हणजे हिरोईन किंवा गर्दा ज्याला म्हणतात स्ट्रीट लँग्वेजमध्ये. तर ती जी पावडर आहे ती पावडर म्हणजे हेरोईन. आणि सिंथेटिक ड्रगमध्ये म्हणजे काय की त्याच्यामध्ये नैसर्गिक घटक कुठलाही नसतो. जे काही घटक असतात ते फक्त रासायनिक घटक असतात आणि रासायनिक घटकापासून केमिकलच्या फॅक्टरीमध्ये किंवा केमिकल लॅबोरेटरीमध्ये जे औषध तयार केलं जातं त्याला सिंथेटिक ड्रग म्हणतात. हे ड्रग्सची तस्करी थांबवण्यासाठी पोलिसांकडून आता नवीन काही उपाययोजना होतात? पोलिसांकडून आता भरपूर उपाययोजना होत आहे. झिरो टॉलरन्स हे आपण अवलंबलेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अशा तक्रारी येतात, ज्या ज्या ठिकाणी शाळा कॉलेजेस आहेत, ड्रग पार्टीज आहेत, रेव्ह पार्टीज आहेत किंवा मोठे मोठे फंक्शन ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी पोलिसांची करडी नजर आहे आणि त्या ठिकाणी कुठल्या अनुचित प्रकार जर निदर्शनास आला तर त्या ठिकाणी पोलीस कारवाई करण्यासाठी सक्षम आहे. परंतु प्रश्न काय आहे की नुसतं पोलिसांवर डिपेंड राहून आपण जर निवांत झालं तर हे कंट्रोल होणं शक्य नाही. जशी पोलिसांची जबाबदारी आहे तशी तुमच्या समाजाची ही जबाबदारी आहे, शैक्षणिक संस्थांची ही जबाबदारी आहे, शाळा कॉलेजेसची ही जबाबदारी आहे, कुटुंबाची जबाबदारी आहे की या सर्वांनी जर एकत्रितपणे प्रयत्न केला तर याच्यावर अंकुश ठेवणं शक्य आहे. शाळा कॉलेजने जर त्यांच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं, म्हणजे विद्यार्थ्यांना जर त्यांनी अवेअरनेस दिला, अवेअरनेसची मुळे म्हणजे आपल्याकडे खूप कमतरता आहे. त्याच्यामध्ये सामाजिक तुमचं जे दडपण आहे तुमच्यावर की समाजामध्ये आपली नामुष्की किंवा भीती, याची जी भीती आहे त्यामुळे रिहॅब सेंटरमध्ये जाण्याचा जो कल आहे तो खूप कमी आहे. रिहॅब सेंटरबद्दल बोलायचं झालं तर रिहॅब सेंटरवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुटप्पी धोरण त्यांचं तिथे पण दिसून येत आहे. बरेचसे जे रिहॅब सेंटर आहेत ते हाय प्रोफाईल लोकांसाठीच फक्त काम करतात. तर सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा त्यांनी त्यांचे दरवाजे उघडे ठेवले पाहिजे आणि त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे. तर याच्यावर कुठेतरी कंट्रोल येऊ शकतं. फक्त पोलिसांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही ना.